सर्वांना नमस्कार। आज आपण ग्रामपंचायत विकास आराखडा 2026-27 तयार करण्यासाठी जे ई ग्राम दिशा पोर्टल तयार करण्यात आलेला आहे त्यावर आपण नोंदणी कशा प्रकारे करावी याबाबतची माहिती पाहणार आहोत। हे पोर्टल आहे, या पोर्टलचं जी वेबसाईट आहे ती www.egramdisha.com अशी आहे। ती ओपन केल्यानंतर आपल्याला हे होम पेज अशा प्रकारे दिसेल। रजिस्ट्रेशन करताना ऑलरेडी यूजर आयडी आणि पासवर्ड असेल तर तो या ठिकाणी टाकावा। नवीन नोंदणी असेल तर इथे खाली नोंदणी हे असं दिलेलं आहे, तिथे क्लिक करावं। हा फॉर्म ओपन होईल। इथे आपलं पूर्ण नाव मराठीमध्ये टाकायचं, मेल आयडी टाकायचा, मोबाईल नंबर टाकायचा, इथे व्हॉट्सअपचा नंबर टाकायचा। जर सेम असेल तर इथे क्लिक करायचं। जिल्हा निवडायचा आहे, त्यानंतर तालुका निवडायचा आहे आणि आपली ग्रामपंचायत निवडायची आहे। आणि या ठिकाणी नोंदणी करायची। मोबाईल क्रमांक यापूर्वीच नोंदणीकृत आहे असं सांगत आहे। नोंदणी केल्यानंतर आपल्याला पेमेंट गेटवेवर जाईल। पेमेंट गेटवेवर आपण या सर्व ऑप्शनने आपण याची रजिस्ट्रेशन करू शकता। मी आता पेमेंट करत आहे। पेमेंट पूर्ण झाल्यानंतर अशा प्रकारचा मेसेज येईल आणि आपल्याला आपल्या मेल आयडी वर, जो मेल आयडी या ठिकाणी टाकलेला आहे त्यावर यूजर आयडी आणि पासवर्ड हा जाईल। त्या यूजर आयडी आणि पासवर्डने आपण ते रिसेट करू शकता। पुन्हा एकदा यूजर आयडी, आपला जो नवीन यूजर आयडी किंवा पासवर्ड जो टाकायचा आहे तो आपण पुन्हा त्या ठिकाणी रिसेट करू शकता। तसेच आपल्या ग्रामपंचायतचं मराठीमध्ये जर नाव चुकलेलं असेल तर आपण ते नाव सुद्धा त्या ठिकाणी आपण टाकू शकता। तर अशा प्रकारे याचं इथे मेसेज आलेला आहे आणि थोड्या वेळातच त्याचा यूजर आयडी आणि पासवर्ड हा मेल आयडी वरती मिळतो। अशा प्रकारे रजिस्ट्रेशन पूर्ण करावे। पुढची जी माहिती आहे ती आपल्याला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवण्यात येईल। धन्यवाद।